नमस्कार माय टू फॅमिली। तर सध्या म्हाडा पुणे लॉटरी सुरू आहे आणि त्याच्या स्कीमबद्दल आपण जाणून घेत आहोत। तर त्याच्यातील एक स्कीम कोड आहे 923 बेला कासा। तर या स्कीमबद्दल आपण जाणून घेऊया। हा जो प्रोजेक्ट आहे तो डेव्हलप केला जात आहे कक्कड ग्रुपतर्फे आणि हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे आंबेगावमध्ये। तर म्हाडाने या ठिकाणची लॉटरीमध्ये सोडत काढलेली आहे आणि म्हाडातर्फे सध्या 18 घरं शिल्लक असून 923 हा स्कीम कोड आहे बेला कासा। श्रेणी आहे SC ST PH X SG आणि GP गटासाठी। बिल्टअप एरिया आहे 53.12 ते 53.41 चौरस मीटर। कार्पेट एरिया आहे 43.91 ते 44.21 चौरस मीटर, म्हणजे 472 ते 475 स्क्वेअर फीट हा कार्पेट एरिया असणार आहे। याची किंमत जी आहे ती साधारणतः 18,56,000 ते 18,66,200 पर्यंत असणार आहे। अनामत रक्कम या ठिकाणी तुम्हाला आहे 20,000 रुपये। एकूण सदनिका या ठिकाणी 18 उपलब्ध आहेत। आता हा जो प्रोजेक्ट आहे तो 2 एकरमध्ये पसरलेला असून या प्रोजेक्टमध्ये 2 टॉवर आहेत, B विंग आणि C विंग, आणि तसंच ह्याच्यामध्ये जे फ्लोर प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये 3 बेसमेंट असणारे, ग्राउंड असणारे आणि 17 मजल्याची ही इमारत असणार आहे। तसेच या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन्स नाही आहेत आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे। तर या प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं झालं तर कात्रज देहू बायपास रोडवर हा प्रोजेक्ट असून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या एकदम ऑपोजिटमध्ये हा प्रोजेक्ट आहे। तर तुम्ही पाहू शकता हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अगदी ऑपोजिटमध्ये जर पाहायला गेलं तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे। तसेच या प्रोजेक्टपासून कात्रज जे आहे ते कात्रज आहे 3.3 किलोमीटर अंतरावर। त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे तो एका प्राईम लोकेशनवर आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण ऑपोजिटमध्ये जातोय आणि ऑपोजिटमध्ये हे जे आहे ते आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अगदी त्याच्या समोर हा प्रोजेक्ट आहे। तर तुम्ही या प्रोजेक्ट जवळ जाल तर तुम्ही पहा इथे मोठे मोठे होर्डिंग्ससुद्धा लावलेले आहेत बेला कासाचे। तर त्याच्यामध्ये 1 BHK जो आहे त्याची जी प्राईज आहे ती 53 लाख देण्यात आलेली आहे आणि त्याचा जो एरिया आहे तो 526चा आहे। तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 1 BHK आणि 2 BHK या दोन्ही प्रकारचे सदनिका उपलब्ध असतील, परंतु आपल्याला लॉटरीमध्ये या ठिकाणी फक्त 1 BHKची सदनिका मिळणार आहे आणि त्याची संख्या आहे एकूण 18। तर हा सुद्धा एक चांगल्या लोकेशनवरचा चांगला प्रोजेक्ट आहे आणि 1 BHK अकॉर्डिंग टू प्राईस जी आहे ती चांगलीच आहे। आता या ठिकाणी 2 विंग आहेत, C विंग आणि B विंग। तर या 2 विंगमध्ये तुम्हाला फ्लॅट्स मिळणार आहेत। याच्यामध्ये सेपरेट अशी बिल्डिंग नाही आहे, तर त्याच्यामुळे हे कॉमन बिल्डिंग असणार आहे। कॉमन बिल्डिंगमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळणार आहेत। तर इथे ॲमेनिटीज काय काय आहेत असणार आहे, स्काय गार्डन, क्लब हाऊस, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन्स प्ले एरिया, जिम, सोलर वॉटर हीटिंग सिस्टम, CCTV सर्व्हिलन्स, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्पेसिफिक कार चार्जिंग पॉईंट, एलिगंट एंट्रन्स लॉबी, स्टाफ टॉयलेट आणि एक्युप्रेशर झोन या अमेनिटीज असणार आहेत। तर कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट असल्यामुळे याचा फायदा जो आहे तो तुम्हालाही होईल, कारण वेगळी सेपरेट बिल्डिंग असल्यावर जे अमेनिटीज आहेत ते सेपरेट म्हाडा बिल्डिंगमध्ये भेटत नाहीत। आता हा बेला कासाचा 1 BHK प्लॅन आहे। तर तुम्ही पाहू शकता डोरमधून आत आल्यावर तुम्हाला लिव्हिंग लागणार आहे, तिथूनच तुम्हाला किचनही आहे आणि लिव्हिंगच्या मधून तुम्हाला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, तसंच बाल्कनी आहे आणि एक बेडरूम आहे। तर अवघ्या कात्रजपासून 3.3 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट असून हा प्रोजेक्ट जो आहे प्राईम लोकेशनमध्येच येतो। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या प्रोजेक्टसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज भरण्यास काहीच हरकत नाही। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।